माझी आता ही मागणी आहे, ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे। आरोप असे केले की मी दर्ग्यामध्ये घुसले आणि धक्काबुक्की केली, हे गैरवर्तन केलेलं आहे, गैर आरोप केलेले आहेत, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत। आता मलाच गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्याची वेळ आलेली आहे। जो व्हिडिओ दिसतोय तो व्यवस्थितपणे रस्त्यावरचा व्हिडिओ आहे। नक्कीच आम्ही त्यांना अजानचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली सगळ्यांनी जाऊन, कारण हनुमान जयंती आमचा सण होता हिंदूंचा, अशा वेळेला सहकार्य करणं त्यांचं कर्तव्य होतं। असं असूनसुद्धा सहिष्णुता धोक्यात आणून, साहचर्य धोक्यात आणून त्यांनी त्या ठिकाणी अतिशय मोठ्या आवाजामध्ये अजान चालू केली होती, ज्याचा अतिशय एक अडथळा होत होता आमच्या प्रार्थनेमध्ये। आणि त्यांना आम्ही आवाहन करायला गेलो असतं त्यांनी गैरवर्तन केलं। त्या व्हिडिओमध्ये हे पण दिसतंय की मी कानावर हात ठेवलेले आहेत त्यांचे अपशब्द ऐकून। त्यामुळे मी पण या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेली आहे। माझी सुरक्षितता धोक्यात आलेली आहे, या संदर्भात मी त्यांना विनंती केलेली आहे की माझी सुरक्षितता जी आहे याची काळजी घेण्यासाठी माझ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करावी। आणि खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर मी गुन्हा दाखल नक्कीच मला करावा लागेल आणि याचं स्पष्टीकरण करून त्यांनाच त्याबद्दलचं शासन व्हावं अशी माझी आग्रहाची मागणी आहे। हा व्हिडिओ रस्त्यावरचा आहे, हा कुठल्याही दर्ग्यामध्ये नाही। आम्ही सनदशीर मार्गाने मागणी करणारे कार्यकर्ते आहोत आणि जी काही कायदेशीर लढाई आम्ही लढतोय नक्कीच त्याला इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि सनदशीर मार्गाने आम्ही तिथं जाऊ, तोपर्यंत आम्ही स्वतःला थांबवलेलं आहे। धन्यवाद।